नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॅलेंट हब कोचिंग क्लासेस कडून मी खेडकर मच्छिंद्र तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. येणाऱ्या 10 फेब्रुवारीला 12वीचा पहिला पेपर होतोय. तो पहिला पेपर चा श्री गणेशा इंग्लिश या पेपरने होतोय आणि संपूर्ण वर्षात मुलं खूप सारा अभ्यास करतायत. बायोचा करतात, मॅथचा करतात, फिजिक्सचा करतायत, केमिस्ट्रीचा करतायत, पण इंग्लिश अजिबात अभ्यास करत नाहीत. आता आपण व्हिडिओ बनवतोय, त्याच्या मागचं एक कारण आहे की कमी कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा या ठिकाणी भरपूर सारी रिव्हिजन व्हावा आणि तुम्हाला पेपर पॅटर्न समजावा. भरपूर विद्यार्थी विचारतात की सर असा क्वेश्चन आलाय, याचं लिहायचं कसा किंवा या ठिकाणी त्याच्यापैकी कोणता सोडवायचा आणि कोणता सोडवण्यासाठी सोपा आहे. पण आज आपण संपूर्ण क्वेश्चन पेपर एकदा समजून घेऊ. कोणत्या क्वेश्चन मध्ये किती मार्कला कोणत्या क्वेश्चनचं वेटेज आहे, किती क्वेश्चन आहेत आणि त्यामध्ये पेपर सोडताना कोणता क्वेश्चन सोडला पाहिजे. मी आज तुम्हाला फक्त या ठिकाणी क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने असतो, म्हणजे स्टेट बोर्डचा प्रत्येक वर्षी क्वेश्चन पेपर तोच राहतो, म्हणजे ढाचा तोच राहणार, त्यातलं मटेरियल बदलणार, क्वेश्चन बदलणार फक्त, पण फॉर्मॅट मात्र तेच राहणार. आणि क्वेश्चन पेपर मध्ये कुठल्या चुका विद्यार्थी साधारणतः करतात, कुठल्या चुका विद्यार्थ्याकडून होतात. गावाकडले विद्यार्थी किंवा हुशार एखादा स्टुडंट असतो, तो सांगतो पहा की मी पूर्ण पेपर लिहिलाय, पण इंग्लिशचा पूर्ण पेपर झाल्याच्या नंतरही त्याला खूप कमी मार्क पडतात इंग्लिशमध्ये, म्हणजे 60 पडतात, 62 पडतात, ते पण प्रॅक्टिकलचे धरून. तर तो कोणत्या मिस्टेक करतो जेणेकरून त्याला ते मार्क पूर्ण मिळत नाहीत. पेपर तर पूर्ण झालेला असतो पण मार्क पडत नाहीत. पण आपण सुरू करूया. सेक्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला पॅसेज दिला जातो. तुमचा जो टेक्स्चुअल पॅसेज असतो, जो तुमचा सिलेबस मध्ये असतो, स्टेट बोर्डच्या बुक मध्ये मेन्शन असतो, तो या ठिकाणी पूर्ण पॅसेज असतो 16 मार्कसाठी. किती मार्कसाठी? तर 16 मार्कसाठी. आणि तो या ठिकाणी तुम्हाला वाचून त्याच्या खालच्या ऍक्टिव्हिटी सोडवायच्या असतात. आता 12 मार्कसाठी पूर्ण प्रॉपर पॅसेज 12 मार्कसाठी राहणार आणि 4 मार्कसाठी तुम्हाला ग्रामर असणार. ग्रामर ची 4 मार्क आणि पूर्ण पॅसेज वरती डिपेंड राहणार. काय तर पूर्ण पॅसेज वरती डिपेंड राहणार तुमचा बाकीचा आन्सर कीचा भाग, बाकीचे क्वेश्चन पण दिलाय. पहिला क्वेश्चन दिला A1. आता A1 मध्ये काय करायचंय? रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड अरेंज देम इन प्रॉपर सिक्वेन्स. आता तुम्हाला पॅसेज वाचायचं आहे आणि ते जे चार सेंटेन्स दिले, ते 4 सेंटेन्स त्या पॅसेजच्या सिक्वेन्स नुसार लावायचे, रिअरेंज करायचे, आणि पूर्ण सेंटेन्स लिहायचे. पहा आता काही मुलं काय करतात, एकदम शॉर्ट मध्ये लिहितात. रिअरेंज करताना 3 नंबरचं 1 नंबरला, मग तुम्हाला 1 मार्क पण भेटत नाही भेटत त्याचा मार्क. तुम्हाला पूर्ण सिक्वेन्सने लावताना पूर्ण सेंटेन्स लिहावाच लागतो. तुम्ही जर लिहिला नाही तर तुम्हाला मार्क पडणार नाही, लक्षात घ्या. आणि सगळ्यात भारी मिस्टेक हेच करतात पोरं. पेपर तर सारा सोडतात पण सेंटेन्स लिहिलेला नसतो आणि त्या सेंटेन्स मध्ये किंवा त्या क्वेश्चन मध्ये विचारलंय काय हे या ठिकाणी त्याला समजत नाही, तो पूर्ण वाचत नाही. मग त्यामुळं त्याला या ठिकाणी मार्क कमी पडतात. बघा त्यानंतर आहे वेब डायग्राम. आता वेब डायग्राम काय असते? वेब डायग्रामचे 4 प्रकार पडतात, जसं की टी डायग्राम, त्याच्यानंतर पाय चार्ट, त्याच्यानंतर एक कॉलम असतात, त्या कॉलम मध्ये लिहावं लागतं. मग हे आहे या ठिकाणी कॉलम टाईप, जसं की टी डायग्राम टाईप. मग तुम्हाला एक पॉइंट दिला जातोय आणि तो पॉइंटच्या रिलेटेड 4 सेंटेन्स किंवा 4 वर्ड या ठिकाणी तुम्हाला पॅसेज मधून या ठिकाणी काढायचेत आणि ते लिहायचे 4 सेंटेन्स. पुढचा प्रश्न पहा. वेब डायग्राम झाल्याच्या नंतर प्रोव्हाइड द सपोर्टिंग डिटेल. आता या ठिकाणी तुम्हाला त्या रायटर विषयी डिटेल रायटर विषयी 4 पॉइंट लिहायचे. पहा, पहिल्यामध्ये 2 पॉझिटिव्ह पॉइंट आणि दुसऱ्यामध्ये 2 निगेटिव्ह पॉइंट, असे 4 पॉइंट लिहायचे. तर 2 मार्कसाठी. आता पहा A4 मध्ये आहे पर्सनल रिस्पॉन्स. महाराष्ट्रीयन किंवा मराठी विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त कशाची भीती वाटत असेल तर हा क्वेश्चन लिहायची भीती वाटते. भिण्याचं अजिबात कारण नाही मित्रांनो. पर्सनल रिस्पॉन्स या शब्दाचा अर्थ असा होतो की तुमचं वैयक्तिक मत
मग जर पेपरमध्ये तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत विचारलंय तर तुम्ही कशावरती डिपेंड राहू शकत नाही, किंवा बोर्ड एखाद्या स्पेसिफिक बुक मध्ये त्याचं आन्सर मेन्शन केलं असं अजिबात होत नाहीये. तुम्ही थोडं 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 मॅच्युअर व्हा. ओके, पर्सनल रिस्पॉन्स हा तुमच्या शब्दात असतो, वैयक्तिक तुमच्या शब्दात, तो लोकांच्या शब्दात किंवा स्टेट बोर्डच्या शब्दात नाही. तो तुमचं मत मागतोय, तो तुमचा त्याच्यावरती उत्तर काय, तुमचं या ठिकाणी वैयक्तिक मत काय. मग पर्सनल रिस्पॉन्स मध्ये लिहिताना या ठिकाणी तुम्ही तुमचं मत व्यक्त करायचंय, ते त्याला घाबरायचं नाहीये. कोणता क्वेश्चन नाही लिहिला तरी चालेल, पण तो क्वेश्चन लिहा. तुम्ही तुमचं वैयक्तिक मत त्याच्यामध्ये मांडा. तुम्ही काही जरी मांडलं तरी तुम्हाला मार्क भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे डू ऍज डायरेक्टेड. आता आला ग्रामरचा विषय. ग्रामर 10वी पर्यंत सर खूप ग्रामर करत होतो, पण आता मात्र ग्रामर पासून दुरावलोय. सगळ्यात मोठा जर समजा काही जर ब्रीद वाक्य असतील 12वीच्या मुलांची तर ते हे. आता ग्रामर विसरलोच सर आम्ही, पण काही टेन्शन नाहीये. तुम्ही क्वेश्चन पेपर जर सोडली तर क्वेश्चन पेपरने तुमचं सर्वचे सर्व ग्रामर या ठिकाणी तुम्हाला रिमेंबर होतं, तुम्हाला ते आठवतं. आता पहा, पहिला आहे आय पास्ड फ्रॉम IIT. आय पास्ड फ्रॉम IIT हे आहे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. ते करायचंय करेक्ट यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये ते वाक्य करायचंय. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो हॅव आणि हॅज च्या नंतर जर V3 आला तर तो असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग आय च्या नंतर काय येतो रे? आय च्या नंतर येतो हॅव. आय च्या नंतर आय हॅव आणि हॅव च्या नंतर V3 म्हणजे माझं सेकंड नंबरचा ऑप्शन आहे. आता यामध्ये पण असं नाही करायचं की बी आन्सर, असं नाही होत. ते पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहावं लागतं. फक्त बी लिहिलं मार्क भेटणार नाही, मार्क भेटणार नाही. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं? जे वाक्य सब ऑर्डिनेट कंजक्शनने जोडलेलं असतं ते असतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. जे वाक्य कोऑर्डिनेट कंजक्शनने जोडलेलं असतं ते असतं कंपाऊंड सेंटेन्स. मग सब ऑर्डिनेट कंजक्शनने जोडलेलं वाक्य पहा याच्यामध्ये कोणतं आहे? अभि मिस्टेक पहिलं नाही. त्याच्यानंतर दू आहे सब ऑर्डिनेट कंजक्शन. सब ऑर्डिनेट कंजक्शनने जोडलंय म्हणजे माझं बी नंबरचं ऑप्शन. ओके, सोपं आहे. त्याच्यानंतर अँड नाही, तो कंपाऊंड सेंटेन्स असतो, तो नाही होणार. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, नेक्स्ट क्वेश्चन ही आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉकॅब्युलरीचा भाग. आता पहा, व्हॉकॅब्युलरी तुम्हाला पॅसेज मधून तो त्याचा मिनिंग काय होतो आणि त्याच्याशी रिलेटेड काय शब्द आहेत ते तुम्हाला पॅसेज मधून लिहायचे आहेत. त्याच्यानंतर पुन्हा लँग्वेज स्टडीचा भाग. जसं की आता तुम्हाला दिलं इथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचं. डायरेक्ट आणि इनडायरेक्टचं वाक्य करताना पहा, आपण शालेय स्तरावरती शिकलेलो असतो. जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स जर वाक्य आलं तर ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये जातं. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आलं तर ते पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये जातं. प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचं वाक्य आलं तर ते पास्ट कंटिन्यू टेन्स मध्ये जातं. मग तो नियम या ठिकाणी ते वापरायचे. अजून कशात बदल होतो? सिच्युएशनल वर्ड मध्ये बदल होतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये. मग आता या ठिकाणी एक वाक्य दिले तुम्हाला, वेअर डिड यू गो ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. आणि ते नंदनी सेड टू राज, असं नंदनी राजला विचारते, बोलते तिला की वेअर डिड यू गो ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. मग आता ते तुम्हाला करायचंय इनडायरेक्ट मध्ये. ते करायचंय तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये. डायरेक्ट म्हणजे असं वाक्य जे दोन व्यक्तीने साधलेला समोरासमोरील संवाद किंवा दोन व्यक्तीने समोरासमोरील बोललं गेलेलं सेंटेन्स म्हणजे ते असतं डायरेक्टचं. आणि ते ऐकून दुसरा कोणीतरी ते शेअर करणार किंवा ते वाक्य दुसरा कोणीतरी बोलणार, तर तो असतो इनडायरेक्ट स्पीच. आता हे प्रश्नार्थी वाक्य, त्याचे खूप सारे नियम आहेत पहा. प्रश्नार्थी वाक्य जोडताना, दोन वाक्य एकत्र जोडताना WH शब्दाचाच वापर करतात. ओके, त्याच्यानंतर प्रश्नार्थी जर वाक्य असेल तर C2 च्या जागी आस्क्ड वापरतात. त्याचे भरपूर सारे नियम येतात. आपल्याला जर एक जरी नियम माहिती असला टेनचा तरी आपण या ठिकाणी क्वेश्चन सोडू शकतो. आता वेअर डिड यू गो ड्युरिंग द हॉलिडेज, डीड आलाय म्हणजे माझं वाक्य आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स. माझं वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मी तुम्हाला सांगितलं काय होतं पास्ट. सिंपल पास्ट टेन्स वाक्य. मग सिंपल पास्ट टेन्सचा काय होतो? पास्ट परफेक्ट टेन्स.
सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य त्याचं होणार पास्ट परफेक्ट टेन्स. मग पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये असतो हॅड प्लस V3. हॅड प्लस V3. पहा वाक्यात हॅड प्लस V3 काय आहे, तिथं आहे ही हॅड प्लस V3 गोन आहे. त्याच्यानंतर हॅड ही गोन आहे, हे नाही येणार. ओके, त्याच्यानंतर पहा ही वेंट V2 आहे, तो नाही येणार. त्याच्यानंतर ही हॅज नाही येणार. ओके, माझं आन्सर आहे 1 नंबरचं बरोबर आन्सर. माझं आन्सर येणार या ठिकाणी 1 नंबरचं. आता पहा इथे एक आहे WH क्वेश्चन बनवायचं तुम्हाला या सेंटेन्सचं आणि आन्सर असलं पाहिजे ट्री प्लांटिंग. आन्सर असलं पाहिजे ट्री प्लांटिंग. कोणताही WH शब्दानं प्रश्न बनवायचा नाहीये, त्याचं आन्सर आलं पाहिजे ट्री प्लांटिंगच आलं पाहिजे. व्हॉट डिड बिकेम अ नेचर चॉईस. त्याच्यानंतर व्हॉट वॉज बिकेम अ नॅचरल चॉईस. त्याच्यानंतर व्हॉट हॅड बिकम नाही, ते पण व्हॉट बिकम अ नॅचरल चॉईस. म्हणजे निसर्गाबद्दल तुझी या ठिकाणी चॉईस काय आहे, तर त्याचं उत्तर आहे ट्री प्लांटिंग, झाडे लावणं. हे माझं या ठिकाणी काय आहे तर चॉईस आहे. त्याच्यानंतर अनलेसचं वाक्य वापरायचं. पहा अनलेस हा निगेटिव्ह शब्द आहे. अनलेसच्या वाक्यामध्ये नॉट येत नाही. आता पहा इथं नॉट येत नाही, हे आपल्याला हा ते नियम माहिती आहेत त्यामुळे आपण ते सोडतोय. डोंट येणार नाही. त्याच्यानंतर इथं त्याच्यानंतर पहा दुसरा नंबरचं ऑप्शन अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम दे विल बिकेम अ डल अँड लेझी. तर 2 नंबरचं ऑप्शन येईल माझं. 3 नंबरचं येणार नाही. 3 नंबरचं येणार नाही आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 4 नंबरचंही येणार नाही. माझं आन्सर होणार 2 नंबरचं. ओके, आता त्याच्यानंतर पहा स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. स्पॉट द एरर. एरर म्हणजे काय, वाक्य दिलंय तुम्हाला त्याच्याबद्दला चुकीचा भाग ओळखायचा आहे आणि ते रिराईट करायचे. या शब्दामध्ये खूप सारी ताकद आहे, लक्षात घ्या. रिराईट म्हणजे ते पुन्हा लिहा, त्यातला फक्त एरर काढा आणि तो एररच लिहा असं होत नाही. रिराईट करा म्हणजे ते वाक्य दुरुस्त करून लिहा असा त्याचा अर्थ होतो. मग रिराईट करून लिहिताना आता पहा सी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर. आता इथं हे वाक्य आहे डिग्रीचं वाक्य आहे. शॉर्टरच्या नंतर दॅन आलाय म्हणजे तो कम्पेअर करतोय तिला आणि तिच्या भावाला, दोघाला तो कम्पेअर करण्याचं काम करतोय. मग कम्पेअर करताना शॉर्टर दॅनच्या आधी मोर लागत नाही, तो मोर काढायचा आणि वाक्य आहे तसं या ठिकाणी लिहायचं. ते कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, त्यात शॉर्टरच्या आधी मोर लागत नाही. मोर हा या ठिकाणी चुकीचा आहे. आता क्वेश्चन नंबर 2 हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 2 काय आहे, क्वेश्चन नंबर 2 ही या ठिकाणी काय आहे तर एक पॅसेज दिला जातो आणि तो पॅसेज थोडा पहिल्या पॅसेज पेक्षा थोडा डिफिकल्ट राहतो, म्हणजे थोडा अवघड राहतो आणि तो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला आता क्वेश्चन सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये असतं 2 सेंटेन्स. पहिला आहे A1 रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फाइंड आउट द 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट स्टेट द थीम ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्हाला 2 सेंटेन्स निवडायचे जे की तुमच्या त्या पॅसेजला थीम म्हणून तुम्ही वापर कराल. मग कोणत्या 2 सेंटेन्सचा त्याच्यामध्ये पहा वाचायचे आणि या ठिकाणी एक चांगले याच्यामध्ये हा क्वेश्चन असा क्वेश्चन सोडताना शक्यतो निगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा नाही, ते पॉझिटिव्ह असले पाहिजे. ते सेंटेन्स पूर्ण म्हणजे पूर्ण 100% पॉझिटिव्ह असले पाहिजे, निगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा नाही. ओके, त्याच्यानंतर पहा कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट. आता तुम्हाला त्या तो जो काही पॅसेज आहे पॅसेज मधून तुम्हाला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. ओके, A3 आहे. A3 ही या ठिकाणी लाईफ लॉंग लर्निंग ऍज मेन्शन्ड इन द ऍब्स्ट्रॅक्ट. म्हणजे तुम्हाला त्या पॅसेज मध्ये लाईफ लॉंग लर्निंग रिलेटेड तुम्हाला थोडस या ठिकाणी तुमच्या मताप्रमाणे किंवा त्याच्यामधून तुम्हाला थोडेसे पॉइंट काढून ते लिहायचे आहेत. पुन्हा आला या ठिकाणी काय राईट युअर व्ह्यू म्हणजे तुमचा दृष्टिकोन, तुमच्या दृष्टिकोनातून ते काय आहे. आता तुमच्या दृष्टिकोनातून मी पुन्हा सांगतोय, तुमचा पर्सनल रिस्पॉन्स जर कोणता जरी क्वेश्चन आला तरी तो तुम्ही मनाने लिहा, जसा येतोय तसा लिहा. त्या पॅसेज मधला एकही सेंटेन्स कॉपी करू नका, त्या पॅसेज मधला एकही सेंटेन्स चोरी करू नका, त्याने तुम्हाला मार्क भेटणार नाहीत. तुम्ही तुमच्या मनानं काही जरी लिहिलं तरी तुम्हाला मार्क भेटतील. कमीत कमी तो 2 मार्काला क्वेश्चन आहे, तुम्हाला 1.5 मार्क ते 1 मार्क हमखास भेटल म्हणजे भेटल. मात्र तो ऍज इट इज पॅसेज मधलं काही मुलं करतात, ते लाईन कॉपी करणार आणि ती आहे तशीच त्याच्या खाली लिहिणार. नका लिहू, ते चुकीचं आहे ते. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर पुन्हा डू ऍज डायरेक्टेड आहे. डू ऍज डायरेक्टेड पॅसिव्ह व्हॉइस. ओके,
त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसिव्ह वॉइस, आता तुम्हाला माहिती आहे पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय असतं? टेन्स. टेन्स मध्ये आपण ॲमिजारच्या नंतर विपर वापरतो, वाजवेरच्या नंतर विपर वापरतो, त्याच्यानंतर हॅव्हच्या नंतर V3 वापरतो, हॅडच्या नंतर V3 वापरतो. मात्र मात्र ते झालं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. मात्र पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण काय करतो, याच हेल्पिंग वर्बच्या नंतर V3 वापरतो, V3 वापरतो आणि तो टेन्स वरती डिपेंड असतो. मग या ठिकाणी हे जी वाक्य आहे, ही शेअर्ड द एक्झाम्पल ऑफ आयफोन. शेअर्ड आहे आपला V2, मेन वर्बच्या नंतर V2 वापरला, तो आपण वापरतो सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना आपण हेल्पिंग वर्ब वापरतो वॉज वेअर वापरतो आणि या ठिकाणी ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात करतो. मग माझा ऑब्जेक्ट आहे द एक्झाम्पल ऑफ आयफोन. वाक्याची सुरुवात सगळ्या चारी पर्यायामध्ये ऑब्जेक्टने सुरुवात झालेली आहे, द एक्झाम्पल ऑफ आयफोन. मात्र त्या ऑब्जेक्टच्या नंतर आपण आता हेल्पिंग वर्ब वापरणार. सिंपल पास्ट टेन्स जर असेल तर आपण त्याला हेल्पिंग वर्ब वापरतो वॉज किंवा वेअर. जर समजा सिंग्युलर असेल तर वॉज आणि प्युलर असेल तर वेअर. मग सिंग्युलर आहे इथं, ही सिंग्युलर आहे, मग आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. इथं एकच ऑप्शन आहे वॉजचा, बाकीचे सगळे हॅड बीन, हॅज बीन, इज शेअर्ड हे होणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ग्रामर सोडताना ग्रामर मध्ये चुका करू नका. ग्रामर मध्ये जर चुका केल्या तर तुमचे हातचे मार्क जातील. ग्रामर आणि हा जो काही या ठिकाणी डू ऍज डायरेक्टेडचा भाग आहे, तो डू ऍज डायरेक्टेडचा भाग म्हणजे तुम्हाला एक 12वीच्या पेपर मध्ये दिलेला एक मार्क घेण्यासाठी एक चांगला या ठिकाणी व्ह्यू आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला रायटिंग मध्ये रायटिंग करताना तुम्हाला खूप सारे अडचणी येतात. तुम्हाला तुमच्या ग्रामॅटिकली चुका असू शकतात किंवा तुम्हाला ते आठवत नाही. रायटिंग तुम्हाला 2-3 वाक्य लिहावं लागतात, तेव्हा कुठेतरी 1 मार्क पडतो. पण इथं जर तुम्ही चुकले, तिथं तुम्हाला 4 पैकी 1 ऑप्शन दिला ग्रामरचा, तो ऍक्युरेट लिहा, तो पुन्हा लिहा म्हणजे हा फक्त ऑप्शनच लिहू नका ए माझा आन्सर झालं असं नाही. ते तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिणं आहे, तेव्हा तुम्हाला मार्क पडतो. ओके, चला पुढं पाहूया पूर्ण क्वेश्चन पेपर. आता त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्लिगेशनचा हे वापरायचं मॉडेल ऑक्झिलरी आणि तुम्हाला ते वाक्य या ठिकाणी पुन्हा लिहायचंय. ऑब्लिगेशनची मॉडेल ऑक्झिलरी वापरून तुम्हाला पुन्हा वाक्य लिहायचं आहे डू ऍज डायरेक्टेड मध्ये. त्याच्यानंतर व्हॉकॅब्युलरी जी आहे तुमची ती आहे या ठिकाणी पॅसेजशी रिलेटेड. हे तुम्हाला हे पॉइंट पाहिजेत पॅसेज मध्ये आणि याच्याशी रिलेटेड जो काही भाग आहे तो भाग या ठिकाणी त्याच्या समोरासमोर लिहायचा आहे. बारकाली लेकरासारखा असा जोड्या लावून लिहायचा नाही, का लक्षात घ्या, असा लिहायचा नाही. किंवा या ठिकाणी फक्त B, A, B, C हे लिहायचं नाही, यानं मार्क कमी पडतात. तुम्ही सर्व पेपर लिहिला, सारा पेपर लिहिला तरीही तुम्हाला याला मार्क दिले जात नाही, लक्षात घ्या. ओके, या स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. त्याच्यानंतर आहे समरी रायटिंग. आता समरी रायटिंग म्हणजे काय, तर तो समरी रायटिंग म्हणजे सारांश असतो. आता समजा मी एखादी मूवी पाहिली आणि मूवी पाहून बाहेर आल्याच्या नंतर किंवा मूवी पाहिलेल्या मूवीचं एखाद्याला सांगताना आपण त्या पूर्ण मूवीचं एक्सप्रेशन सांगत नाही की हा हिरो आला त्याच्या गळ्यात म्हणजे असा आला, आपण ते ऍक्शन करून दाखवत नाही. तर आपण काय सांगतो, त्या मूवीचा सारांश सांगतो. सारांश म्हणजे जशी घडली तशी सांगत नाही, तर ती आपल्या भाषेत सांगतो. मग समरी ही तशीच आहे. समरी तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायची आहे, तुमच्या भाषेत लिहायची. ती कुठल्याही टेक्स्ट बुक मध्ये मेन्शन केलेली नाही बोर्डने की तुम्ही हीच समरी लिहा, तुमच्या समरीमध्ये हेच असलं पाहिजे, नाही. फक्त तुम्हाला ती पॅसेजशी रिलेटेड असली पाहिजे, पॅसेजचा सारांश त्याच्यामध्ये असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि समरी रायटिंग लिहा. ओके, समरी रायटिंगला भिवून पळू नका. आता हे माइंड मॅपिंग आहे. एक ट्री डायग्राम नावाची एक हे असते पहा. ओके, ट्री डायग्राम म्हणजे काय, तर ट्री म्हणजे एक झाड आणि झाडाला जशा फांद्या असतात तसं. मग तुम्हाला एक पॉइंट दिलेला जातो, डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल. इंग्लिश लँग्वेज स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटी कराल, मग त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, तर ती एक असा पॉइंट लिहायचा आहे आणि त्याला अशा फांद्या काढायच्या म्हणजे या ठिकाणी असा एक पॉइंट लिहायचा कॉलम मध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड या ठिकाणी असे तुम्हाला वर्ड लिहायचे. मग जसं की मी इथं लिहिल की वर्डची माहिती लिहिली, त्याच्यानंतर रीडिंग लिहिली. ओके, मग हे असं या ठिकाणी तुम्हाला ते
पूर्ण एक डायग्राम काढायची आणि डायग्राम मध्ये ते लिहायचंय, जे काय आयडियाज आहेत आयडियाज, आणि ते स्ट्रक्चरद्वारे तुम्हाला लिहायचंय. त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर आहे पोएट्री. जसं पॅसेजचं आहे ना तसंच पोएट्रीचं आहे. पोएट्रीवरती तुम्हाला 10 मार्क साठी विचारलं जातं पोएट्रीवरती. ओके, याच पोएट्रीवरती आधारित तुम्हाला 10 मार्क असतील आणि त्याच्यावरती युअर व्ह्यू म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून एक 2 मार्काचा क्वेश्चन असेल. जसं की आता तुम्हाला इंडिपेंडन्स, त्याच्यानंतर सेल्फ रिलियन्स, अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या मताप्रमाणे पॉइंट लिहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे अप्रिशिएशन. या पोएम मध्ये तुम्हाला अप्रिशिएशन नावाचा एक भाग आहे. अप्रिशिएशन म्हणजे काय, तुमच्या बुक मध्ये तुम्हाला एक पोएम दिली जाईल, मग त्या पोएमचं नाव, त्याच्यानंतर पोएमचा रायटर, त्या पोएम मध्ये आलेलं फिगर ऑफ स्पीच, त्याच्यानंतर त्यामध्ये सेंट्रल आयडिया. ओके, हे तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या पोएम मधून शोधून लिहायचंय. ते तुम्हाला तो तुमचा या ठिकाणी स्टेट बोर्डच्या पोएमचा भाग आहे, तो तुम्हाला या ठिकाणी स्टेट बोर्ड मधूनच अभ्यास करावा लागणार. त्याच्यानंतर सेक्शन नंबर 3 आहे. आता सेक्शन नंबर 3 साठी आपण प्रत्येक यातला एका क्वेश्चन साठी एक सेपरेट लेक्चर रेकॉर्ड करणार इथं. याच्यामध्ये लिहायचा कोणता आणि सगळ्यात सोपा कोणता आहे, लिहिण्यासाठी सोपा कोणता आहे. जसं की आता इथं व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय, तर तात्काळ संदेश. आपण तात्काळ संदेश देतो. पहा, मला अर्जंट एखाद्या मित्राचा कॉल आलाय की तो मला बोलवतोय आणि त्याचा सध्या काहीतरी इंटरव्ह्यू वगैरे किंवा शाळेत जाणं आहे, शाळेची एक्झाम आहे आणि त्याला उशीर होतोय. तर मी काय करणार, मी थोडासा भावासाठी किंवा माझ्या पप्पासाठी किंवा मदरसाठी मी काय करणार, एक मेसेज राईट करणार. मी या ठिकाणी चाललोय, मग तुम्ही त्या मेसेज राईट करताना तुम्ही करणार डेट राईट, त्याच्यानंतर करणार या ठिकाणी टाइम, आणि त्याच्यानंतर करणार प्लेस, आणि त्याच्यानंतर करणार या ठिकाणी टाइम. ओके, या 3 गोष्टी मेन्शन करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी 8 ते 10 वळीत तुमचा संदेश लिहिणार. मग यामध्ये सगळ्यात सोपा क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 3 ऑप्शन क्वेश्चन येतं. 10वीच्या पेपर पेक्षा 12वीचा पेपर माझ्या दृष्टिकोनातून सोपा आहे. त्याचं कारण असं आहे की 10वीच्या मुलांना या ठिकाणी ऑर मध्ये एवढे क्वेश्चन नाहीत. 12वीचा मुलगा ऑर मध्ये त्याला एवढे क्वेश्चन येतात, 3 क्वेश्चन ऑर मध्ये. विचार करा, 3 पैकी एकच लिहायचं आहे, त्याला 4 मार्क आहेत. काय हरकत नाही ना, एक लिहायला काहीच हरकत नाही. तर एका क्वेश्चनची प्रॅक्टिस या ठिकाणी आपण परिपूर्ण करून घेणार. तर प्रत्येक एक येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर मध्ये, येणाऱ्या रेकॉर्ड मध्ये मी तुम्हाला हा क्वेश्चन कसा सोडवायचा हे या ठिकाणी तुम्हाला देईल. त्याच्यानंतर बी मध्ये पण तुम्हाला एकच सोडवायचा आहे, जसं की ईमेल रायटिंग आहे, त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू. आता याच्यामध्ये इंटरव्ह्यू सोडण्यासाठी खूप सोपं आहे. एखादा माणूस बसला, तुम्हाला प्रश्न विचारण्याची खूप जिज्ञासा असते पहा विद्यार्थ्याच्या अंगी. कसं झालं, काय झालं, तू कुठला आहे, तू काय करतो, तुझं इन्कम काय. मग असे प्रश्न फक्त थोडे इंग्लिश मध्ये ते तुम्हाला सवय पाहिजे. हाही या ठिकाणी आपण या ठिकाणी क्वेश्चन सोडून घेऊ. त्याच्यानंतर आहे त्याला एक ऑर मध्ये आहे ब्लॉग रायटिंग आहे, त्याच्यानंतर अपील रायटिंग आहे. त्याच्यानंतर पहा आता सेक्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला या ठिकाणी नोवेल असते. नोवेल हा तुमचा सिलेबसचा भाग आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डने जे काय तुम्हाला बुक दिलेलं आहे 12वीचं, तर त्या बुक मधील हा या ठिकाणी भाग आहे. क्वेश्चन नंबर 5 16 मार्कासाठी या ठिकाणी तुमचा हा या ठिकाणी पूर्ण सिलेबस वरती डिपेंड असलेला हा क्वेश्चन पेपर आहे. शेवटचा क्वेश्चन नंबर 5. तर याची थोडीशी प्रॅक्टिस करा, याला थोडं रिव्हिजन द्या. जे की इथून मागे आलेले जे काही चॅप्टर येतं त्या चॅप्टरची थोडी रिव्हिजन करा. रायटिंग स्किल मध्ये आपण जो लिहिण्यासारखा एकदम सोपा टॉपिक आहे, त्या सोप्या टॉपिक वरती, जसं की व्हर्च्युअल मेसेज असेल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल, या 2 अशा एकदम सोप्या क्वेश्चनला आपण या ठिकाणी एकदम इझी करून सोडणार आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी रायटिंग स्किल आणि पॅसेज कसा सोडवायचा. आता काही आर्टची मुलं असतात, आर्टच्या मुलांना खूप त्रास होतो, पॅसेज समजत नाही, अंडरस्टँड होत नाही, मग त्याचे आन्सर कसे काढायचे, मग त्याला सिक्वेन्स कशी लावायची किंवा ट्रू ऑर फॉल्स कसं वापरायचं, त्याच्यानंतर
कसं ओळखायचं, त्याच्यानंतर वेब डायग्राम असते, ते डायग्राम मध्ये कसं काय ते 4 पॉइंट लिहायचे. मग हे सर्वची सर्व गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये एक पॅसेज घेऊन त्या पॅसेज मध्ये कशा सोडता येतील मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. धन्यवाद.